नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव बघणार आहोत. पुलगाव असेल, सेलू असेल, अकोट असेल किंवा खामगाव असेल, या बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिली बाजार समिती आहे वडवणी. कापसाची आवक 154 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,929 तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7,969 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे राळेगाव. राळेगावमध्ये कापसाची आवक आहे 4,700 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव आहे 6,800 तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत 8,010 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे जालना. जालन्यामध्ये कापसाची आवक आहे 155 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,930 तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7,986 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची बाजार समिती आहे अकोला. अकोल्यामध्ये कापसाची आवक आहे 448 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव आहेत 8,010 तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत 8,010 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे देऊळगाव राजा. देऊळगाव राजामध्ये कापसाची आवक आहे 1,300 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,400 तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,755 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे हिंगणघाट. हिंगणघाटमध्ये कापसाची आवक आहे 10,200 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,000 तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत 8,010 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू. सिंधी सेलूमध्ये कापसाची आवक आहे 2,657 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव आहे 7,150 तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत 8,010 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आहे पुलगाव. पुलगावमध्ये कापसाची आवक आहे 1,555 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव आहे 6,975 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची बाजार समिती आहे वरोरा शेगाव. वरोरा शेगावमध्ये कापसाची आवक आहे 239 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 6,950 तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे 6,770 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे घाटंजी. घाटंजीमध्ये कापसाची आवक आहे 4,000 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव आहे 7,720 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,005 रुपये प्रति क्विंटल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.